बातमी नवी मुंबईमधून। नवी मुंबईमध्ये परिवर्तन घडेल, शिवसेना विजयी होईल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय। नवी मुंबईमध्ये जनतेला विकास हवाय असंही एकनाथ शिंदे म्हणाले। आपल्यासोबत संवादासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत। खरं तर सर, आपलं TV9 मध्ये स्वागत आहे। शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात, काय सांगाल? खूप चांगला माहोल आहे, भगवं वातावरण आहे, सगळीकडे लोक आनंदात स्वागत करतायत आणि या भागामध्ये परिवर्तन घडेल, शिवसेना धनुष्यबाण विजयी होईल आणि म्हणून या ठिकाणी इथं बोलायचं आणि म्हणून या ठिकाणी आज पाहिलं तर नव्या मुंबईमध्ये काही प्रमुख रस्ते सोडले तर आतमध्ये बकाल अवस्था आहे, चालायला रस्ते नाहीत, फुटपाथ नाही, तुटलेले आहेत आणि अतिशय साफसफाई नाही आणि म्हणून लोकांना स्वच्छता पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे, चांगले फुटपाथ पाहिजे, पिण्याला शुद्ध पाणी पाहिजे आणि हक्काचं घर पाहिजे आणि म्हणून त्या हक्काचं घर देण्याचं काम शिवसेना करेल। लाडक्या बहिणींनी देखील चमत्कार घडवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे परिवर्तन नक्की घडेल। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह मी रवी कराड, TV9 मराठी, नवी मुंबई। तर दुसरीकडे अव्वाच्या सव्वा जागांची मागणी केल्यानं नवी मुंबईमध्ये युती तुटली असल्याचं नाईक म्हणालेत। 9 सालापासून 2020 पर्यंत पहिले महापौर संजू नाईक, शेवटचे महापौर JD सुतार, ही इतक्या नवी मुंबईच्या सुजाण जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवला। ज्यावेळेला मी शिवसेनेत होतो त्यावेळेला शिवसेनेचं 5 वर्ष आले, शरद पवार साहेबांच्याकडे आम्ही गेलो 2000, 2005, 2010 शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व आलं। आता आम्ही भाजपमध्ये आलो, भाजपचं वर्चस्व येणार। लोकसभेला एकत्र होतो, विधानसभेला एकत्र होतो, महापालिका एकत्र राहावं अशी सगळ्यांची इच्छा होती, परंतु आवाच्या सव्वा अपेक्षा केल्यानंतर त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत।